औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील 12 वाघ सध्या खूप उदास आहेत। जणू शून्याकडे नजर लावून बसल्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे। एकटक कसलासा विचार या वाघांच्या मनात चालू आहे। त्याचं कारण ठरलंय यांच्या जीवाभावांच्या मित्रांचा म्हणजे सहकारी वाघांचा विरह। औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात 4 पांढरे आणि 10 पिवळे वाघ होते। काही दिवसांपूर्वी सेंट्रल झू अथॉरिटीच्या पथकानं नियमापेक्षा जास्त वाघ ठेवण्यावर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेनं प्राणी संग्रहालयातील वाघांना हलवण्याचा निर्णय घेतला। त्यात पुण्याच्या प्राणी संग्रहालयानं 2 वाघांची मागणी नोंदवली। त्यानुसार शनिवारी संध्याकाळी कैफ नावाचा पांढरा वाघ आणि रिद्धी ही पिवळी वाघीण पुण्याला रवाना करण्यात आली। मात्र इकडे अन्य वाघांनी अन्नपाणीच सोडलं। एरवी एकमेकांसोबत दंगामस्ती करणारे, खेळणारे, बागडणारे, पिंजऱ्यातच मुक्त संचार करणारे हे वाघ आपले साथीदार गेल्यानं आता जणू शून्यात नजर लावून बसले आहेत। हे 2 वाघ पुणे येथे स्थलांतरित झाल्यामुळे इतर प्राण्यांवर काय परिणाम झाला तसं 1-2 दिवस थोडासा हे राहतं त्यांना, पण 1-2 दिवसानंतर ते नॉर्मल होऊन जातील। त्याच्याबद्दल काही एवढे हे नाही। तर रिद्धी नावाची वाघीण पुण्याला पाठवल्यानं काही महिन्यांपूर्वी तिनं जन्म दिलेले बछडेही सैरभैर झालेत। कुठं शोधू आईला असा प्रश्न या पिल्लांना पडलाय। जोडीने राहणारे नर असेल तर त्या मादीवर परिणाम होतो किंवा मादी असेल तर तिच्या पिल्लावर परिणाम होतो। मानसिकता साहजिक आहे, पण पूर्वपदावर येण्यास 1-2 दिवस लागतात। माणसांमध्ये विरहाचं दुःख मोठं असतं, मात्र वाघासारखा हिंस्र प्राणीही विरहाच्या दुःखात वेडावून जातो असंच म्हणावं लागेल। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।